तर हॅलो, मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्वजण? तर चला, आज आहे शुक्रवार आणि आज मस्त असा बेत केला होता, तो म्हणजे सँडविचचा. तर काल मार्केटमधून येताना आदल्या दिवशी कोथिंबीर आणि टोमॅटो वगैरे घेऊन आले, कारण आज बेत होता तो म्हणजे सँडविचचा. त्यासाठी आता सँडविच बनवायला घेतलं. तर यासाठी सर्वप्रथम काय केलं, शिमला मिरची आहे एक, ती चिरून घेतली बारीक. कांदा पण बारीक चिरून घ्यायचा. टोमॅटो आहे तर ते पण बारीक चिरून घ्यायचं. आणि जी कोथिंबीर आहे ना, तर ती पण बारीक चिरून घ्यायची. आणि आता हे काय करायचं आहे आपल्याला, मिश्रण सगळं एकत्र, ह्या भाज्या आहेत त्या करायच्या. तुम्ही याच्यामध्ये काकडी पण टाकू शकता, गाजर पण टाकू शकता, तुम्हाला जर भाज्या आवडत असतील जास्त तर आता इकडे बघू शकता, त्यामध्ये टाकलं मेयोनीज. मेयोनीज तुमच्या तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता, म्हणजे तुम्हाला जास्त हवं असेल, कमी असं हवं असेल त्यानुसार. आणि सँडविचमध्ये तुम्ही चीज पण टाकू शकता, त्याने पण खूप छान चव लागते. चीज किसून टाकायचं, मस्त लागतं. आता हे काय करते, मिश्रण सर्व मिक्स करून घेते आणि जसं हवे असेल तसं मी मेयोनीज त्यामध्ये ॲड करत जाते. भाज्या बघा फ्रेश आहेत, त्यामुळे खूप छान वाटतात आणि कलरफुल एकदम भाज्या झालेल्या आहेत. आता हे सर्व मिश्रण मी एकच जीव करून घेतलं. आता ब्रेड आहे ना, तर त्याचे स्लाइस जे आहे त्याच्यावर मी आता हे टोमॅटो सॉस टाकून घेते. टोमॅटो सॉस ऑप्शनल आहे, पण लहान मुलांना आवडतं, त्यामुळं टाका जरूर, तुम्ही ते आवडीने खातील. आता टोमॅटो सॉस लावायचा, याच्यावरून तुम्ही बटर पण लावू शकता आणि मेयोनीज पण लावू शकता. तुमच्या ह्याच्याप्रमाणे आवडीप्रमाणे लावू शकता. तर आता एक चमच्याभर हे घेते, जे मिश्रण बनवले आपण ते, आणि ते जे ब्रेड आहे आपलं त्याच्यावर लावून घेते. सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे छान होतं ते. एकसारखी चव लागते सगळीकडं, म्हणजे कडेला पण जर आपण मिश्रण पसरलं तर. आता याच्यावर आहे तर ते जी स्लाईड आहे ना दुसऱ्या ब्रेडची, ती स्लाईड त्याच्यावर ठेवून देते. आणि आता तवा गरम केला आहे मी तव्यामध्ये करणार आहे सँडविच. तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता. मी तव्यामध्ये बनवणार आहे. तर पहिलं बटर लावलं खाली आणि त्याच्यावर हे बनवलेलं आपण सँडविच आहे तर ते ठेवलं आणि रोस्ट करायला ठेवलं. तर छान असं कडक होईपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं आहे, शेकवून घ्यायचं आहे. वरून पण बटर लावलं आणि दुसरी साईड पलटी केली आणि खालच्या साईडून भाजून दिलं. आता वरून पण थोडंसं बटर लावायचं आणि छान असं भाजून घ्यायचं. आता असं नाही की बाबा बटरच लावलं पाहिजे, तर तुम्ही तूप पण लावू शकता आणि तेल पण लावू शकता. खूप छान लागतं तूप आणि तेलाने पण. फक्त सँडविचचं कसं असतं की ते तुम्ही जेव्हा गरम गरम खायला घ्याल ना, तेव्हा ते खरपूस असतं, नंतर थोडं नरम पडतं. त्यामुळे सँडविच आहे तर ते नेहमी तुम्ही हेच करायचं, गरमच खायला घ्यायचं. खूप छान लागतं तसं. आता सँडविच आहे तर ते दोन्ही साईडनी छान असं भाजलं आहे खुसखुशीत असं. दुसरं पण सँडविच मी तोपर्यंत तयार केलेलं, ते पण दोन्ही साईडनी भाजून घेते. तुम्ही ते ब्राऊन ब्रेड पण वापरू शकता. आता इथे मी दोन्ही आहे तर ते सँडविच अशा प्रकारे कट करून घेते. मला एका हाताने येत नव्हतं म्हणून ते कट करून ठेवले. तोपर्यंत दुसरं पण आपलं सँडविच आहे तर ते मस्त असं भाजलं, एकदम खरपूस झालेलं होतं. तर ते पण आहे तर ते छान असं कट करून घेते आणि मस्त असं आपलं ताट तयार आता होतं आहे. सँडविच आहे तर ते ताटामध्ये ठेवते आणि छान असं डेकोरेशन करून घेते. आता डेकोरेशन काय सिंपल सोपं असतं, एवढं काय नाही. ते कसं करावं काय समजत नाही, फक्त एवढंच असतं माझं कन्फ्युजन. तर छान असं ताटामध्ये वाढून घेतलं आणि जे सँडविच आहे ना त्या आतून एकदम छान असं झालेलं. कलर पण बघू शकता की ते भारी आला, कलरफुल एकदम. यामध्ये चीज टाकलं ना तर खरंच एक नंबर लागतं. आणि हे आहे तर ते तुम्ही मेयोनीज आहे त्याच्यासोबत पण खाऊ शकता आणि जो टोमॅटो सॉस आहे त्याच्यासोबत पण खाऊ शकता. चवीला खूप छान लागतं आणि अप्रतिम लागतं. तसंच मी आज टोमॅटो सॉस घेतला आहे. तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.